तरी जळगाव शहरातील जे महामार्ग आहे या ठिकाणी अतिक्रमण विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, स्वच्छता विभाग असेल यांची संयुक्तपणे कारवाईच्या सूचना आपण दिलेल्या आहेत. त्यानंतर मार्केटच्या सफाईबाबत आपण सूचना दिल्या आहेत. काय नेमकं सांगा? नक्की आता जेव्हापासून महापौर झालेले आहे, एक स्वच्छता मोहीम आणि ते मी हाती घेतलेलं आहे. त्यानुसार हायवेचं स्वच्छता हे मी चालू केलेलं आहे. 1-2 दिवसापासून ते चालू आहे. तर ते हायवेचं जे वेस्ट मटेरियल तिथे पडलेलं आहे ते आरोग्य डिपार्टमेंट, बांधकाम विभाग आणि अतिक्रमण ह्या तिघींना त्यात मी इन्व्हॉल्व करून घेतलेलं आहे. आरोग्य आणि बांधकाम विभाग हे तिथे स्वच्छता करून ते तिथून मटेरियल उचलत आहे आणि मी लोकांनाही आवाहन केलेलं आहे की प्लीज तिथे कोणी आता पुन्हा वेस्ट मटेरियल टाकू नये आणि कोणी आढळल्यास किंवा कोणी टाकत असलेल्या नागरिकही तुम्ही त्याचं फोटोज किंवा व्हिडिओज काढून आमच्यापर्यंत पोहोचवू शकतात की आपण ते टाकणाऱ्यांवर कारवाई करू शकतो आणि ते तिथे थांबवू शकतो. कारण की इतकं स्वच्छता करून झाल्यावर पुन्हा अगर रिपीटेडली लोक तिथे परत मटेरियल टाकत असतात तर ते म्हणजे पुन्हा साफसफाई तीच प्रोसेस म्हणजे पुन्हा ती प्रोसेस करायला आपल्याला कठीण जातं. आपल्याकडे मॅन पॉवर कमी आहे. त्यामुळे लोकांनाही माझी आग्रहाची विनंती आहे, प्लीज कोणी तिथे वेस्ट मटेरियल टाकू नये. त्याचबरोबर काल मी अतिक्रमणचीही बैठक आमची झालेली होती. त्यामध्ये आदेश दिलेले आहे की हायवेने जेही अतिक्रमण असतील, जे तिथे ते ऑक्युपाय करून तिथे बसलेले असतील, त्यांनाही त्वरित आदेश दिला आहे की ते अतिक्रमण तिथून हटविण्यात यावे. एकीकडे महानगरपालिकेचा स्वच्छता विभाग चांगल्या प्रकारे काम करत असतानाच गोलानी मार्केट असेल किंवा इतर मार्केट असेल या ठिकाणी दुकानदारांकडूनच कचरा केला जातो. गोलानी मार्केट हे मोबाईलचं खूप मोठं माहेरघर आहे. या ठिकाणी मोबाईलच्या जे काही मटेरियल असतं त्याचा मोठ्या प्रमाणात कचरा साचत असतो. तर या संदर्भात आपण दुकानदारांवर काही सूचना किंवा त्यांच्याशी काही काय कारवाई करणार आहात का? मार्केटच्या संदर्भामध्ये आरोग्य डिपार्टमेंट उदय दादांना मी सूचना दिलेल्या आहे की मार्केट हे स्वच्छता मोहीम त्यांनी राबवावी. तसंच त्यांनी शनिवार आणि रविवारी स्वच्छता मोहीम राबवलेली एक टाइम टेबल आराखडा बनवून दिलेला आहे. त्याद्वारे स्वच्छता ही केली जाणार आहे. गोलाणी मार्केटचा जो विषय आहे तो काहीतरी कारणामुळे तो आपण तिथे जात नाही, कारण की त्यांचा काहीतरी इश्यू आहे तिथे झालेला. पण तोही मी त्वरित गोलाणी मार्केटचाही विषय मी त्याचा फॉलोअप घेत आहे की आपल्याला तिथे काय करता येईल आणि ते स्वच्छता कसं करता येईल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे कारवाई ही मी दुकानदारांना म्हणजे एक हाती हे नसतं. प्रशासन आणि आम्ही नगरसेवक जेव्हा तिथे काही काम करत असतो आम्हाला नागरिकांकडूनही प्रतिसाद हवा असतो. त्यामुळे नागरिकांनाही हेच आव्हान राहील की आपला परिसर आपण कसा स्वच्छ ठेवावा, आम्हाला कशी मदत करावी, हे तुमचं पण अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं. एकटं हे प्रशासन आणि नगरसेवकांना होत नसतं. जेव्हा नागरिक सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतात तेव्हा त्याचा रिझल्ट हा पॉझिटिव्ह निघत असतो. त्यामुळे नागरिकांनाही हीच सूचना राहील दुकानधारकांना की जेव्हा तिथे स्वच्छता होते ही तुमची जबाबदारी आहे की आपल्या दुकानातला परिसर हा घाण पुन्हा नको व्हायला. त्यामुळे अगर मला काही आढळलंच की दुकानदारच ते पुन्हा स्वच्छता ठेवत नाहीये किंवा ते मेंटेन करत नाहीये तर त्यांच्यावर मी कडक कारवाई ही करेल.